दिवसाची सुरुवात आहे बरोबर. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही ब्रदरन चर्चमध्ये होतो आणि त्यावेळेस जे प्रभुभोजन असायचं ते आम्ही वर्षातून एकदाच घेत असू. आणि पूर्वीच्या काळामध्ये, त्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे एक 40 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये त्यावेळेस अशा काही सुखसोयी नव्हत्या. द्राक्षरस जो हा रेडीमेड मिळायचा नाही. मग माझे वडील मनुके आणायचे आणि मग ते मनुके भिजत ठेवायचे. मग त्यानंतर ते शिजवले जायचे आणि त्याचा रस काढून मग मोंदी गुरुवारच्या दिवशी प्रभुभोजन असायचं. मोंदी गुरुवारच्या दिवशी रात्री सर्वांना जेवण असायचं. परंतु त्या काळामध्ये अगदी एक साधी डाळ असायची आणि पाव असायचे आणि ते मोंदी गुरुवारला भोजन म्हणून आम्ही खायचो. परंतु त्या डाळीची चव जी होती ती आजच्या कुठल्याही रेडीमेड जेवणाला सध्या तरी म्हणजे मला असं वाटत नाही की ती चव खरोखर सुंदर होती. त्याची सर आजच्या रेडीमेड जेवणाला नाही आहे. आणि तो काळ तसा होता. परंतु देव सर्व बाबतीत सर्व काही पुरवत होता. त्या काळामध्ये सुद्धा देव आम्हाला सर्व काही पुरवत होता. बघा, त्या काळी इस्रायल लोकांचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो की इस्रायल लोकांनी खाण्यासाठी कुरकुर केली आणि परमेश्वरांनी त्यांना खायला दिलं. सकाळी ते उठल्यावर त्यांना दहीवर जे असतं की त्याच्यासारखं काहीतरी दिसलं, काहीतरी दवासारखं पडलेलं दिसलं आणि त्यांनी ते गोळा केलं आणि परमेश्वराने सांगितलं हेच तुमच्यासाठी आहे, हे तुम्ही खा. आणि अशा रीतीने, आश्चर्यकारक रीतीने परमेश्वर आमच्या गरजा भागवत असतो. त्याला आपल्या गरजा माहीत आहेत. आम्हाला काय हवं आहे ते त्याला माहीत आहे. तो आम्हाला काय देईल ह्याची आपण विचार करत बसू नये, कारण योग्य वेळी आणि योग्य तेच परमेश्वर आम्हाला देणार आहे. त्यावर विश्वास ठेवला तर त्यामध्ये आम्ही आनंदी आणि समाधानी राहू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. निर्गम ह्याचा 16वा अध्याय 12वा वचन. एक्झोडस चॅप्टर 16 अँड वर्स 12. इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.